अस्सलाम वालेकुम गाईज. तर फायनली आपण पोहोचलो आहोत आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या गावामध्ये. तर बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्ही की आम्ही अंतरवली सराटी येथील आपले जे सरपंच आहेत मनोज जरांगे पाटील साहेबांचे खंदे समर्थक त्यांच्या बंगल्यावरती आलो आहोत आणि दादा तिथे बसलेले आहेत. नशिबाने मला खूप एक्साइटेड आहे दादांना बघण्यासाठी. आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळाल्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. आता आपण त्यांना भेटवायला जाऊया आणि जसा त्यांचा वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण त्यांचं भेटण्याचा प्रयत्न करूया. चला. बाकी तर येतो दुसरं कोणाचं आहे. दादा मी केस तालुक्यातून आलो. बीड जिल्हा आपला केस तालुक्यातून मी खूप म्हणजे आतापर्यंत जेवढे आपल्या रॅली वगैरे निघाली त्याच्यामध्ये मी सहभागी केला आहे. आणि म्हणजे मी तर काय उमेदवारी वगैरे मागायला नाही आलो, फक्त आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलो. माझे यूट्यूबचं चॅनल आहे. मी प्रत्येक यूट्यूबवर आपले क्लिप वगैरे सोडत असतो. त्याकरिता आपला आशीर्वाद मागायला आलो. कारण आज मराठा बांधव आणि मुस्लिम बांधव सर्व आपल्या सुरक्षित तर आहेतच, पण ते तिथपर्यंत मॅसेज देण्याचा मी प्रयत्न करतो. जर आपली इच्छा जर असेल तर शेअर बनवून माझे शॉर्ट बनवतो आपली इच्छा असेल म्हणू का. अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र. मी आपला होस्ट शेख मिराज. जसं की मी सांगितलं होतं की मी दादापर्यंत जाणार आहे आणि फायनली माझं नशीब बलवत्तर म्हणून मी आज इथपर्यंत आलेलो आहे. आणि दादांच्या बाजूला उभा आहे हे माझं सौभाग्य आहे. आपल्याला सर्वांना तर माहीतच आहे की मी दादांवरती नवीन नवीन अपडेट आपल्याला नेहमी देत राहतो. तर आज दादांच्या चरणी माझा एक छोटासा एक शेर मी अर्ज करतो. गुलामी तो हम अपनी माँ बाप की करते हैं, गुलामी तो हम अपनी माँ बाप की करते हैं, वरना दुनिया के लिए तो मनोज जरांगे पाटिल कल भी बादशाह थे और आज भी बादशाह है. # मनोज जरांगे पाटिल समर्थक. चला बरं, कोण कोण राहिलंय. तर गाईज आता फायनली आपण दादांना भेटलेलो आहोत. खूप म्हणजे अंगावर अक्षरशः शहारा आणणारा प्रसंग होता. दादा भेटले मला, म्हणजे मी तुम्हाला म्हणजे काय सांगू की शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला की दादा भेटतील नाही भेटतील, दादांची भेट होईल नाही होईल. पण फायनली खुदा मेहरबान आज दादांचा भेट झाली आणि काय बोलावं म्हणजे शब्दच नाहीत. फायनली दादांना भेटलोय, आता जातोय. आता हा आपले जे अंतरवली सराटी येथील जे सरपंच आहेत दादांचे जे खंदे समर्थक आहेत, नेहमी दादांच्या छत्रछाया म्हणजे नेहमी दादांच्या सोबत असतात. तर हा त्यांचा हा फार्म हाऊस आहे, इकडे बघू शकता आपण. तर आता आपण निघणार आहोत गावाकडे परत जाण्यासाठी निघणार आहोत. तर त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आपण सर्वांनी वेळ दिला आणि आत्ता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी प्रत्यक्ष दादांना भेटलेलो आहे आणि ह्या जी क्लिप आहे दादांच्यावरचे जे शेअर म्हणलेलं आहे मी, त्या क्लिपला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि तुफान म्हणजे तुफान व्हायरल होऊन जाऊ द्या हा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत अंतरवली सराटीमध्ये. ही दादांची सासरवाडी आहे. तर थोडाफार तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. येथील जे काही गावात दादांचे जुने काही मित्र वगैरे असतील त्यांचे काय मत वगैरे आहेत आणि बाकीचे काही लोकांचे काही विचार काय आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
आपण आलो आहोत अंतरवली सराटी ह्या गावामध्ये. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जे दिसते तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्याच ठिकाणी जो स्टेज दिसते त्याच ठिकाणी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाविषयी जे काही उपोषण केलं होतं, आमरण उपोषण, ती खरी आमरण उपोषणाची यात्रा इथून सुरू झाली होती. तर दादांनी इथून म्हणजे ह्या गावातून दादांना खऱ्या अर्थाने एक संघर्ष योद्धा ही उपाधी मिळालेली आहे. आणि दादांनी मराठा समाजासाठी जे आज आरक्षणाचा मुद्दा धरलेला आहे आणि तो कम्प्लिटही होत आलेला आहे. आणि आय होप लवकरात लवकर मराठा आरक्षण मिळेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि बाकीचं सांगायचं म्हणजे तर हेच तुम्ही बघू शकता इथे सर्व बांधव बसत होते आणि हे शेजारीच एक मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला इथे हे बघू शकता तुम्ही दीपमाळ आहे. ह्याच ठिकाणी दादांनी बसून बरेच वेळेला 2 ते 3 वेळेला आमरण उपोषण इथे ह्याच ठिकाणी बसून केलेलं आहे. जर आपल्या सर्वांना जर हा माझा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर कृपया करून एकच विनंती आहे, मी भरपूर लांबून इथे आलो आहे अंतरवली सराटीला, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि छान छान अशा कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मनोजदादा जरांगे पाटील साहेबांना मी भेटलो आहे, तर त्या आपल्या कमेंट माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आपल्या सर्वांचं काय मत आहे ते. जर माझा व्हिडिओच्या या ब्लॉगिंगच्या मध्ये काही जर थोडंफार जर काही चुकलं असेल तर ते मला कमेंटद्वारे तुम्ही कळवा. इथेच थांबतो, आपल्या सर्वांची रजा घेतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.